ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आलेली आहे उल्यामध्ये सेक्टर 19ला। तर बघू शकता इकडे हिंदुस्तान शॉपिंगचं बघू शकता तुम्ही। मी आता आतमध्ये जाऊन दाखवतो, मला काय माहिती नाही पण आली आहे। चला तर तुम्हाला पण दाखवतो मी। मातीची भांडी पण आहे। आया बघ फेस वाफा निघतान वाफा एवढा भारी आहे। मूर्त्या पण एक नंबर आहेत, कुंड्या पण एक नंबर आहेत, बघू शकता तुम्ही इकडचा। आणि मातीची भांडी पण आहेत। 450 बघा बघा कुंड्या एक नंबर आहेत, भारी भारी आहेत। तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही पण येऊ शकता सेक्टर 19ला समोर शगुन चौकात। तर बघू शकता तुम्ही। अजून लागला नाही का? बंदा थोड़ा बहुत आराम नहीं करेगा शरीर में तो क्या मतलब बघू शकता। उचलला तो उचलला, आल्यासारखा उचलला, रास तिकट माराची वाली। उचलला तो उचलला, आल्याचं उचलला, जाम डेंजर लागला। बयाली शिव्या दिल्या असतील। बनव भारी लागतात। तुम्ही पण येऊ शकता आणि ते विजिट करू शकता। अगं तवर पैसे नाही आता माझ्या जवळ। तू एक काम कर, वडापाव जाम भारी भेट तो सांग। नोटांची कमी पडते। वडापाव खावाला आणली साया मेल्या कुत्र्या। ही अशी गोष्टी शोधल। इकडे बघा ना, बघू भारी ना। ती प्लेट नाही आहे शिप्याची। इकडे बघ असली आहे का नकली आहे किती नाही। ही कितीची आहे? 1000 रुपीज का है, स्पून 100 का है। मस्त ना। रुद्राक्ष आहे आणि सर्व असं म्हणजे बनवलेल्या वस्तू आहेत। तर खरंच लय भारी भारी आहेत, मला तर फार आवडलेले आहेत। मी पण बसून बघतो। अरे वा, मला सोपा आहे, झोपू का? एक झोप होऊ शकते। पुस्तकं पण आहेत, ज्वेलरी पण बघू शकता। ज्वेलरी मला असं वाटतं लाकडापासून सगळं बनवलेलं आहे, तिथे वस्तू लाकडाच्याच आहेत। ही मातीची आहे, ही 200ची आहे आणि 100ची आहे। राहते का विकायला इथं? नेकलेस तर बाई बघू शकता। मला असं वाटतं लहानपणी आमच्या इथे तर असला नव्हता ड्रॉइंगचा। आम्हाला हाताने चित्र काढायला सांगायचं सर, आणि तेव्हा रंग पेंटिंग करायला लागायची। आता डायरेक्ट आलेलं आहे, हे चुकीचं आहे माझ्या मते तर या तुम्हाला मी सांगतो। ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल। आमच्या तर येणं होतं आई अननस दे, पपई मला ते नाही। तर असं काही प्रकार होतं। तर इकडे तुम्ही बघू शकता इंग्लिश मिडियमवाल्यांना असं हे सर्व प्रकार आणलेले आहेत। आमच्या वेळेला तर असं प्रकार बिलकुल नव्हतं बाई। काय हा प्रकार? गाईज इथं बुक स्टॉल पण आहेत खूप छान। येतं बघ।
कलरिंग करत बसायचं आहे. बाबा मांजर बघा बाई, काय हा प्रकार. आमच्या वेळीला खरंच ना सांगता, इथं मांजर नाही इथं माकड. माकड. आमच्या वेळी खरंच नव्हतं. आम्हाला हाताने चित्र काढायला लावायचं. याला बोलायचं मेन कलाकार आहे काय, डायरेक्ट आलेला. याला कलाकार नाही बोलत, जो स्वतः माझ्या टायमाला पण ड्रॉइंग काढतो. मला पण तो main हाताने कलाकार. ड्रॉइंग काढायला बघा, सांगायचं. activity आहे. हा, ही आपली ही माझ्या जमान्यातला पुस्तक क आणि ख आणि ग मराठी अक्षरज्ञान. तर बघू शकता तुम्ही, अक्षरज्ञान म्हणजे माझ्या लिहिलं असं. हा हे बघा, अक्षर. अननस, आगगाडी, अशा काही गोष्टी माझ्या लिहिल्या होत्या. इमारत, ईद, त्याला गिरून 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 अक्षरच्या 4-5 वया भराच्या, तरी अक्षर काही सुधारला नाही. तरी पण अक्षर सुधारला नाही. खरं सांगू बघा, ऊस, उपवन, सगळ्यात कठीण लिवायला यो शब्द. ऋषी 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 मुनी. ऋषी मुनी. हा. ऋषीचा रू लिहिताच येत नाही लवकर. ह्याला आम्ही ह्याच पुस्तकाला आम्ही मराठी, आमची मातृभाषा म्हणजे मराठी. बालभरती माझ्या आयुष्यातली मी सुरुवात जर केली आणि करायची झाली, मराठी पुस्तक. माहिती पोरांचं लय आहे, तिकडे देवाचं नॉलेज आहे. इकडे मी येणारच नाही, इकडे मी येणारच नाही. हे आपल्या डोक्याच्या वरचा कारण विषय आहे. हे विषय माझ्या डोक्याच्या वरच आहे. मला अजून पण मी सांगते तर मला इंग्लिश येत नाही. प्रॉपरली मी आगरी गाववाली पोरगी आहे. मी मराठी शाळेत शिकलेली आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. सगळे विचार हे जुने आहेत. मला रायगडचे आपल्याला इतिहास मला डबल सांगितलं तरी मी तो परत तुम्हाला विचारेन का बाबा मला इतिहास परत सांग. खरंच मला इतिहास जर तुम्ही विचारला ना, रोम रोम भाइयों, सिस्टम पर हात टाकते बस, खाते बस. सगळ्यांना बोलते नाही, सगळे दुकानात थांबले. तुला झोप तरी का ती आलंय का? झोपाचं चाललंय तुझा नुसता. काय सांगू, रात्री 5 वाजता झोपलो असतो ना आम्ही. झोपच ती रात्र नसतं, ती सकाळ असतं. रात्रभर बघलो. परत चालली आहे खावाला. काढला मी लक्ष होता. ती बाई त्या एक दिवशी नंबर म्हणते, पोट भरून काढला मी. तुम्ही पण या, खायचं असेल तर घरनं जेवण नका, फक्त इथं उभा राहा नका, टेस्ट करायचं नाही, खाऊन घ्याल. "तेव्हा काय बायाकडे जाऊन परत खाऊन येतो. मागासपासून चौथ्यांदा आले पोराया खावाला. रोम रोम भाइयों, सिस्टम पर शगुन चौकच्या समोरच हा तुम्हाला फेस्टिवल सारखा भरलेला आहे. भरपूर काय काय पाहिजे ते आहे. म्हणजे पोट भरून तर खाल्लेलाच आहे आणि अजून पण मला भूक लागली. तर तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आगरी कोळी स्वाद तर तुम्हाला माहिती आहे. हा मसाल्याचा खमंग त्यात टाकलेला आहे, लसूण आणि मस्त करपवलेला आहे. तर तुम्हाला जर असं काही जेवण जेवायचं असेल, घे. भाकरी, भात, कोलंबी फ्राय, त्याचबरोबर तुम्हाला केलेल्या ग्रेव्हीवरची कोलंबी, आहा, पापलेट, कुप्पा, सुरमई, सुकट, भाकरी, असे बरेचसे प्रकार तुम्हाला ह्या चौकाच्या समोरच भेटतील. तर नक्कीच तुम्ही या आणि एकदा तिथे व्हिजिट करा आणि खाऊन बघा. 100% तुम्हाला आवडेल आणि तुम्ही रिटर्न तिथे याल खायला. कारण का बरीचशी पब्लिक आहे जी ठरलेली आहे, ती नेहमीच तिथे येत असते आणि फर्स्ट टाईम त्यांच्याकडे चाललेली आहे. तर बघूया आज आपण त्यांचे थाली.
तर बाई कप एक कपाचा बापूस आहे ज्याला 1 लिटर दुधाचा चहा केला तर तो आणि मावाचा नावरा मोठा नावाला लागली आग म्हैस सामान पाजायला तर भारी लागल. भारी आहे. हा? सामान मस्त आहे दिसायला. माहितीये का ह्यो काय सांगायला नको अभी मजा आएगा ना भिड़ो मला काम भूक लागले इकडे जायचं. गर्दी तर जाम आहे. गाडी ठोकी आहे. रोम रोम भाइयों सिस्टम पर काय भेटेल तुमच्याकडं आमच्याकडे चिकन मटन मच्छी अजून बकऱ्या काय? नाही येते. सुकट भेटेल का फुकट फुकट नाही भेटायची सुकट फुकट आता मग सुकट आहे मग फुकट भेटली पाहिजे का ना भाकरी सोबत अजिबात नाही बोला एकदम गाडी स्टार्ट कर. तुमच्याकडे सुकट फुकट नाही भेटेल भाऊ पैसे काय आहे तुमच्याकडं पैसे लागतात सगळ्याला. तुमची मिसेस अशी काय आता आमच्या खाली गेले ऍसिड कोणी देत नाही. आता आम्ही विकत आणतो आणि विकत खाऊ. भगवान तेरी लीला पोट भरलं ऐसा तर द्याल ना तुमचं पोट कितीने भरते ते आम्हाला कसं माहित असेल. ऐका. अनलिमिटेड नाहीये आमच्याकडे. अनलिमिटेड ठेवा मग नाही ना परवडत पण नाही. आता जरा पोट कमी भरेल कारण समोरचे मेल्यांची खाऊन आलोय पका. सांगताय काय मी तिथं आईला एवढा पोट भरून खाल्ले नुसतं पापरे एवढ्या बाई फक्त तलवाताना मी काही होतं तर जाऊ दे फुकट नका देऊ जेवढा येईल जेवढा द्या तिथं अनलिमिटेड आतमध्ये. मग तर बाई बघू शकता मर आणि मिसेस पाटील यांचे म्हणजे यांच्याकडे काय काय भेटेल तुम्हाला खायला उलव्यामध्ये सेक्टर 19 बघू शकता जवला सुकट वजरी बिजरी सगळंच आहे तशी राईस भाकरी म्हणजे भात सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला अवेलेबल आहेत बघू शकता आणि वातावरण पण एकदम भारी आहे साईडून गाड्या चालतात आणि इकडे आम्ही बसलेलो आहोत आणि बघू शकता त्यांचा इथे जो केलेला आहे तो परिसर एकदमच भारी आहे आणि मला फार आवडलेला आहे तर तुम्ही पण नक्कीच या भाकरी पण माझ्यासाठी फुगली भाकरी संपलेल्या भाकरी न्यायला आली इकडे बघू शकता ताज्या भाकरी माझ्यासारखीच फुगली तर मी पोट भरून खाल्लेलं आहे तर प्लीज तुम्ही पण विजिट करा उद्यामध्ये सेक्टर 19ला काय आहे लोकेशन सांग ना शगुन चौकला चेतकच्या बाजूला एक्झॅक्ट. आणि त्याच्या